वारजे माळवाडी मुंबई बेंगलोर हायवेनगर असणारं एक अप्रतिम असणारं हेच ते वारजे माळवाडी गाव. तिथील असणारं एनडीएचा रोड तुम्ही आता पाहतच असाल. अशा एनडीएच्या रोड नजदीक असणारं एक अप्रतिम हिरवळ ग्रासमय मैदान जे गणपती माता या नावानं ओळखलं जातं. असं अतिशय दमदार भूमिकेमध्ये ते जबरदस्त सामना होणार आहे. तो आत्ताचा दुहेरी लढतीतला आजचा पहिला सामना केशवा फायटर विरुद्ध पांडुरंग स्ट्रायकर. एक दोनदा मिळून असणार केशवा फायटर शिवण्याचा संघ हाच तो केशवा फायटर आणि पांडुरंग स्ट्रायकर वारजे या दोन संघादरम्यान होणारी ही पहिली लढत 5 सामन्यातील. त्यानंतर होणार तिरंगी लढत, त्यामध्ये निखिल प्रतिष्ठान संघ सुद्धा दाखल होणार. परंतु आज जाऊया पहिल्यांदा केशव गिरगावकर अर्थातच केशवा फायटर संघाच्या संघनायकाकडे. आज तुमचा पहिला सामना 8 षटकांचा होणार आहे. तुम्ही सलामीला फलंदाज कोण पाठवणार आहात? काय युवच नाखलेले आहे? सलामीचा फलंदाज आमचा सुनील दावडे आणि मी स्वतः आहे. आमचं एकच टार्गेट धडाकेबाज फलंदाजी. आणि तुम्हाला समोरच्या संघाचं एक मोठं आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. तर तुमच्या समोरच्या संघाबद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे? शेवटच्या संघामध्ये आम्हाला थोडंफार माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही बॉलिंग बॅटिंग करू शकतो, व्यवस्थित टाकू शकतो बॉलिंग. तुमची काय व्यूहरचना आहे? काय प्लॅनिंग केलं? एक आठवडाभर तुम्हाला काय प्रशिक्षण दिलंय? कशा प्रकारची फटकेबाजी, कशा प्रकारची गोलंदाजी करायची, काय तुम्हाला शिकवलंय? त्याची काय व्यूहरचना आखलेली आहे तुम्ही? आम्ही व्यवस्थित आठवड्याभर अभ्यास करून सगळं करणार आहे. सगळं माहिती आहे आम्हाला. तर जाऊया पुन्हा एकदा बघूया बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा जाऊया पांडुरंग यादव अर्थातच पांडुरंग स्ट्रायकर वारजे या संघाच्या संघाकडे. तुमचा काय व्यूहरचना असेल? तुमची सलामी बल्लेबाज कोण असतील? आमचे सलामीचे बल्लेबाज विजय आणि अमोल ते रोज प्रॅक्टिस करतात संध्याकाळी 4 ते 7. परंतु तुम्ही सुद्धा आज पूर्णतः एक आठवडा झाला रोज नियमित दोघं सुद्धा सराव करत होता. परंतु आज दोघं एकत्रित सराव करताना आज दोघं एकमेकांसमोर भिडणार आहेत. जबरदस्त कट्टर विरोधक म्हणून या पूर्ण वारजे माळवाडीतील गणपती माताच्या ग्राउंडवरती जाहीर केलं गेलेलं आहे. परंतु आज तुम्ही कशा प्रकारे व्यूहरचना आखलेली, काय तुम्ही प्लॅनिंग सांगितलेलं आहे, कशा प्रकारची गोलंदाजी असेल, काय तुमची व्यूहरचना असेल? माझी पूर्णतः टीम पाहिली तर 11 जणांमध्ये 7 ऑलराऊंडर आहेत, 4 प्रॉपर बॅट्समन आहेत आणि माझ्याकडे 8 बॉलर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला 8 ओव्हरची जरी मॅच ठेवली तर 8 प्रत्येकी एक ओव्हर टाकू शकतात आणि 6 ओव्हर जरी ठेवली तरी माझ्याकडे 6 प्रॉपर. तर तुमची पहिली फलंदाजी आली तर तुम्ही कितपत धावसंख्या उभी करू शकता? 8 ओव्हरमध्ये किमान 120 रन तरी आम्ही करणार म्हणजे आणि तुम्ही किती रन करू शकता? आमचं 100 टार्गेट असेल आणि 80 मध्ये गुंडाळे समोरच्या टीमला. ओ एक अप्रतिम चाललंय. बघूया काही क्षणामध्ये होणार आहे दोन संघांमध्ये एक अप्रतिम महालढत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. तोपर्यंत वेट अँड वॉच.